नमस्कार, मी विजय अगवमन। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आता रडीचा डाव सुरू झालेला आहे। सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके हा मुद्दा फक्त विकासाच्या मुद्द्यांवरती गाजेल असं वाटलं होतं। सुजय विखे पाटलांकडे उड्डाणपुलाचा विषय तर निलेश लंके यांच्याकडे कोरोनाचा विषय। आता या दोन्ही विषयांमध्ये तिसरीकडेच हा विषय भरकटत चालला। वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी सुरू झाली आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा शरद पवार म्हटले होते त्या पद्धतीने विखे शेवटच्या टप्प्यात रडीचा डाव खेळू शकतात, तसंच काहीसं घडताना दिसतं। नेमकं घडलंय का? आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्हाला जर दोन निलेश लंके पाहायला मिळाले तर होय, असं घडू शकतं। कारण सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार एक अपक्ष डमी उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात असू शकतो, ज्याचं नाव निलेश साहेबराव लंके हे असण्याची शक्यता आहे। दरम्यान ज्या व्यक्तीने हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो विखेंचा कार्यकर्ता असल्याच्या देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि मग या सगळ्या चर्चांमध्ये प्रश्न असा पडतोय की जर सुजय विखे पाटील यांच्याकडे धनसंपदा, 3 पिढ्यांचं त्यांचं राजकारण राहिलेलं आहे, आतापर्यंत विखे घराण्याने पराभव कधी चाखलेला नाहीये, मग या सगळ्या घडामोडींमध्ये डमी उमेदवाराची गरज का पडली असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत। दरम्यान यामध्ये घडलंय असं की ज्या व्यक्तीने सुजय विखे पाटील यांचं शपथपत्र तयार केलेलं होतं, म्हणजे ज्यांनी नोटरी केलेली होती, त्याच व्यक्तीने हा डमी उमेदवार असणाऱ्या निलेश साहेबराव लंके याचं शपथपत्र तयार केलेलं आहे। ज्या व्यक्तीने स्टॅम्प विकत सुजय विखे पाटलांसाठी घेतलेला होता त्याच व्यक्तीनं निलेश साहेबराव लंके या व्यक्तीसाठी स्टॅम्प विकत घेतलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टींच्या खानाखुना थेट सुजय विखे पाटील यांच्यासोबत दोर जुळवणाऱ्या आहेत अशा देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। दरम्यान शरद पवार यांनी अगोदरच निलेश लंके यांना सावध केलं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये रडीचा डाव खेळला जाऊ शकतो। ज्यावेळी निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता सभा झाली त्या सांगते सभेत शरद पवारांनी सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका मुंबईतील व्यापाऱ्याला हाताशी धरून माझ्यासोबत बोलणी केली की काहीही करा, सुजय विखे पाटलांविरुद्ध दुसरा कुठलाही उमेदवार रिंगणात द्या, परंतु निलेश लंके याला देऊ नका। आणि पुढे घडवलंही तेच। पवारांनी विखेंची हीच दप्ती न ओळखून निलेश लंके यांनाच उमेदवारी दिली, त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यामुळे आता निलेश लंके यांना पेलवणं सध्याच्या डेटला तरी विखेंना जड चाललंय असे चित्र दिसून येत आहे। दरम्यान ही निवडणूक फक्त याच मुद्द्यांवरून गाजत नाही, ही निवडणूक बऱ्याचशा मुद्द्यांवरून गाजते। या निवडणुकीमध्ये सुप्याचा प्रश्न आहे, गुंडगिरीचा प्रश्न आहे, दहशतवादाचा प्रश्न आहे, घराणेशाहीचा प्रश्न आहे, नात्यागोत्यांच्या राजकारणांचा मुद्दा आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये निलेश लंके तरतील कसे असे अनेक प्रश्न आहेत। दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा हेच घडतंय। अजित पवार त्या ठिकाणी रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करतात। अजित पवारांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की पुढे जाऊन शरद पवार भावनिक राजकारण करतील, पण आता शरद पवार तर सोडा, पण या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडूनच भावनिक राजकारण सुरू झालंय। अशामध्ये सुनेत्रा पवार यांचे चान्सेस कमी असल्यानं आता सुप्रिया सुळेंविरोधात सुद्धा डमी चिन्ह तयार झालंय। तिथे डमी उमेदवार सुद्धा आहे, परंतु डमी चिन्ह दिलं गेलंय। सुप्रिया सुळे यांचा तुतारी फुंकणारा माणूस हे पक्ष चिन्ह आहे, तर डमी उमेदवाराला सुद्धा तुतारीच दिली गेलेली आहे। मग अशामध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून काही प्रमाणामध्ये तरी मतांची वाटाघाटी करायची किंवा मत विभाजित करायचे असा डाव बारामतीमध्ये टाकला गेलाय आणि आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा टाकला गेला। त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टींवरून एक तर दिसून येत आहे की विखे असो किंवा त्यांची यंत्रणा असो, निलेश लंकेंना हलक्यात घेऊन जमणार नाही हेच आता दिसून येत आहे। दरम्यान आता हा जो डमी निलेश साहेबराव लंके हा उमेदवार असणार आहे, त्याच उमेदवाराच्या नावावरती पुढे जाऊन निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना पाठिंबा दिला अशा बातम्या येऊ शकतात। अर्थात या डमी उमेदवारानं सुजय विखेंना पाठिंबा दिला अशा बातम्या पेरल्या जाऊ शकतात। आणि या सगळ्या जरी शक्यता, चर्चा आणि प्रश्न जरी असले तरी एक तर दिसून येत आहे की सुजय विखे पाटील असो किंवा त्यांची यंत्रणा असो, यावेळी निलेश लंकेंना हलक्यात घेऊन जमणार नाही हे ते मान्य करूनच चुकले। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।